यार म्हणतात ना, तसा संदीप भाई आपल्या सगळ्यांसाठी होते. आपल्याला सगळ्यांना त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ आली. हे सहन होत नाही आणि विश्वास बसत नाहीये. संस्थानो एक डिजिटल मगज होतं. संदीप म्हटलं एक संस्थानो डिजिटल मगज होतं. शेवटचे 45 दिवस तो ज्या आयसीयू मध्ये होता त्याच्या बाजूला माझी केबिन होती. एवढा लांब सहवास आणि असा लाभेल असं मला कधी वाटलं नाही. आज आपण सर्वजण जड अंतकरणाने येथे एकत्र आलो आहोत संदीप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. गुजराती मित्रमंडळमध्ये कार्यक्रम आहे आणि असा कार्यक्रम की आपण संदीप झवेरी यांना श्रद्धांजली वाहावं. आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा या गुजराती मित्रमंडळ या सभागृहात पाऊल घेतलंय ते केवळ संदीप झवेरीमुळे घेतलं आहे. मग दांडिया असो किंवा वेगवेगळे इव्हेंट्स असो, नेहमी आवर्जून त्यांनी मला या ठिकाणी बोलवलंय आणि आज इथे आपल्याला सगळ्यांना त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ आली. हे सहन होत नाही आणि विश्वास बसत नाहीये. आताच या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित झाली आणि जे जे या ठिकाणी आपण म्हणालात ते खरंच संदीपबाईकडे बघितल्यावर आम्ही त्यांना जितू पराग आणि मी आम्ही नेहमी त्यांना सँडीबाई म्हणायचो. त्यांच्याकडे बघितल्यावर एक रिलीफ मिळायचा की संदीप भाई है तो सब ठीक होगा. चाहे वो डांडिया हो, चाहे वो इलेक्शंस हो, मेरे हर इलेक्शन में उन्होंने मुझे इतना साथ दिया और लाइक अ वॉल वो मेरे पीछे थे. भिंतीप्रमाणे ते माझ्याकडे होते आणि आता माझ्या सोबत होते. आता म्हणाप्रमाणे रात्री 12 असो 4 वाजता असो व्हॉट्सअप ग्रुपवर नेहमी ऍक्टिव्ह. आणि त्यांना बघितल्यावर की ओके ते सगळं मॅनेज करतील, ते सगळं सांभाळतील. ते अनफॉर्च्युनेटली आज आपल्या सगळ्यांना त्यांची उणीव जाणवणार आहे. कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात कधी काही प्रसंग असला, कधी काही इव्हेंट असलं, कधी काही यारो का यार म्हणतात ना, तसा संदीप भाई आपल्या सगळ्यांसाठी होते. आणि एक कली किंवा मित्राच्या पलीकडे जाऊन त्यांचं असणं म्हणजे एक सॉलिड ग्राउंड आपल्या सगळ्यांना होतं. मग रोटरी असू देत, मित्रमंडळ असू देत किंवा त्यांचा पब्लिशिंग बिझनेस असू देत, सगळीकडे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठ्या प्रमाणात होतं. सोलापूरच्या इतिहासात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठ्या प्रमाणात होतं. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना बघायला जायचो तेव्हा असं वाटायचं की इज अ फायटर आणि ते येतील ह्याच्यातून बाहेर. कारण का हळूहळू व्हेंटिलेटर निघावं काढलं, ऑक्सिजन काढलं आणि मग सगळ्यांना वाटलं की ते होते. पण मग मनात ज्या दिवशी मला फोन आला की असं झालं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना घरी बघायला जाणार होते की का म्हणून का नाही, काय नेमकं काय झालं जेव्हा त्यांची इम्प्रूव्हमेंट होत होती. आणि मग कुठेतरी मनात वाटलं की सगळ्या डॉक्टर्सनी सांगितलेलं की काही जरी झालं तरी त्यांची रिकव्हरी पूर्ण होणार नाही. आणि किती संदीप भाईंना किती त्रास झाला असता स्वतःला असं बघून आणि त्यांना मग पुढे किती त्रास सहन करावा लागला असता. कुठेतरी मला असं वाटतं त्यांना एक रिलीफ मिळू देत अशी आपण देवाचरणी प्रार्थना करूया. ते जिथे असतील जेवढी त्यांनी आनंद आपल्यामध्ये राहून स्प्रेड केला, आपल्या सोबत असून त्यांनी म्हणजे मी माझं वादविवाद सगळ्यांची व्हायचं पण संदीपबाईंशी कधी थोडंसं भांडण होण्यास पण कधी माझं मन नसायचं किंवा काळीच नसायचं. अशी त्यांची एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी जेवढं खुशी आणि आनंद आपल्यामध्ये स्प्रेड केला, काय होप की ते जिथे असतील तिथे पण ते सुखी असू देत आणि लोकांमध्ये त्याची जी यारो का यार आणि सॉलिड त्यांचं एक नेचर होतं. मला बऱ्याचदा वाटायचं की त्यांनी खूप काही
दुसऱ्यांसाठी खूपदा सॅक्रिफाईस करायचे, स्वतःकडे इग्नोर करायचे. आम्ही खूपदा सांगायचो की संदीप भाई अपनी हेल्थ पे ध्यान दो, अपनी हेल्थ पे ध्यान दो, गोळ्या वक्त पे लो. पण कुठेतरी मला असं वाटतं त्यांची एक लिव्ह लाईफ फ्रीली आणि किंग साईज एक मानसिकता होती, तीच त्यांना कुठेतरी मला असं वाटतं महागात पडली. आणि आपल्यामध्ये म्हणतात की माणूस जातो पण आत्मा नाही जात, आणि नेहमीच आपल्याला कधी ना कुठेतरी संदीप भाईचा प्रेझेन्स नेहमीच फील होत राहील. इथे तर ह्या वास्तूमध्ये आल्यावर त्यांची खूप आठवण येणार आहे. मे ही रेस्ट इन गोल अशी मी प्रार्थना करते. त्यांची आई, त्यांच्या आईला ते ताकद दो, त्यांचे दोघं भाऊ, त्यांची पत्नी, त्यांच्या दोघीही मुली, त्यांच्यासाठी पण सगळं खूप काही केलं. मिसेसना पण खूप सपोर्ट केला. त्यांना पण खूप त्रास होणार आहे आणि त्यांना शक्ती देव अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि संदीप भाई, मे यू रेस्ट इन पीस and we will really, really miss you. If you're here, you please know that. Thank you. Jai Hind. Om Shanti Shanti. संदीप, श्री सोलापूर गुजराती मित्रांनो, आधारस्तंभ समान સૌનો લાડીલો આપણો સંદીપ તારીખ 24/4/26 દુઃખદ અવસાનથી આપણા સોલાપુર ગુજરાતી સમાજને પાંગળું બનાવીને ગયો છે. ફક્ત 55 વર્ષની ઉંમરે પ્રભુએ એને બોલાવી લીધા. સંસ્થાનો એક શ્વાસ હતો. સાચું કહું તો સમાજના દરેક ઇવેન્ટ સંદીપ ભગત પરિપૂર્ણ થતા જ નહીં. સ્ટેજની વ્યવસ્થા હોય કે આમંત્રણ પત્રિકા, મહેમાનોને બોલાવવાના કે જમણવારની વ્યવસ્થા, છેલ્લી ખુરશી ગોઠવાઈ જાય ત્યાં સુધી સંદીપ હાજર હોય અને તેના વગર કોઈ કાર્યક્રમની કલ્પના જ ન કરી શકાય એવી પરિસ્થિતિ હતી. મહિલા વિભાગ, યુવા ફોરમ, ગુજરાતી સાહિત્ય ફોરમ, એ દરેકમાં એના આયોજનમાં એનો બહુ જ મોટો ફાળો રહેતો હતો. બહેનોને કહેતો કે તમે તમારા પ્રોગ્રામની તારીખ નક્કી કરો, બાકી બધું હું જોઈ લઈશ. યુવાઓને કહેતો હતો તમારી આઈડિયા મને આપો, હું તમારી આઈડિયા પૂરી કરી આપીશ. ટેકનોલોજીનો તો તે નિષ્ણાત હતો. સંસ્થાનો એક ડિજિટલ મગજ હતો. સંદીપ એટલે એક સંસ્થાનો ડિજિટલ મગજ હતો. વોટ્સઅપ ગ્રુપ બનાવવાથી ઝૂમ મીટિંગ કરવા સુધીની, બેનરની ડિઝાઇન કરવાની, ફોટોગ્રાફી, વિડીયોગ્રાફી એવા ટેકનોલોજીમાં નિષ્ણાત સંદીપ સંસ્થાને સમય સાથે ચાલતા કરી દીધા. संदीप भैयांबरोबर शेवटचे आपण म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी आणि संदीप भैया क्रीडाई सोलापूरच्या अॅनिव्हर्सरीच्या कार्यक्रमासाठी व्हेन्यू बघायला फार्म हाऊसला गेलो. म्हणजे एखादी डिझाईन कंपनीचा असं काहीच असायला नाही पाहिजे की आपण बियॉन्ड प्रोफेशनल सर्व्हिसेस जाऊन सर्व्हिस द्यावी, पण ते कायमच मित्रासारखे बघले आणि नेहमीच त्यांनी प्रोफेशनल सर्व्हिसेसच्या पुढे जाऊन आमच्या सोबत असायचे. क्रीडाईचा कुठलाही कार्यक्रम असू दे ते अगदी आमच्या खांद्याला खांदा लावून जवळपास सर्वच नियोजन सोबत असायचे. राहुलला माहिती असेल या गुजराती समाजमध्येच आम्ही कित्येक कार्यक्रम केले. आता पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम आहे, नक्कीच जवीर ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस करतीलच, पण संदीप भाईंची कमी त्याच्यामध्ये नक्कीच जाणवेल. कारण अशा कितीतरी बॅकएंडच्या गोष्टी असायच्या की जे आम्हाला माहिती नसायच्या, पण ते संदीप भाईंनी पूर्ण करून ठेवलेली असायची. प्रॉपर्टी एक्सपो तर त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. प्रेस नोट पासून ते जाहिरात व्यवस्थापन पर्यंत सगळंच ते बघायचे. आम्हाला कुठेही त्याची तसदी लागू द्यायची नाही. एक हसतमुख सहकार्याची भावना असणारे आणि तसं डाऊन टू अर्थ एकदम विनम्र व्यक्तिमत्व. त्यांचे इतके ओळखी कनेक्शन होत्या, पण ते कधीही कुठेही त्याचा बडेजाव मिळवायचे नाहीत. पण नक्की ते त्यांचे कनेक्शन्स मदतीच्यासाठी नक्कीच वापरायचे. कोविडमध्ये सगळ्यांनी बघितलंच असेल. मला कधीही विश्वासात न बसणारी गोष्ट आहे. संदीप 1987 सालापासून सेंट जोसेफ व्हॉट्सअप ग्रुपवर आमचा मित्र आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही 2013 पासून
व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सर्वजण एकत्र आलो. हे वॉज द कॉमन थ्रेड विच वॉज बाइंडिंग ऑल ऑफ अस टुगेदर. देशात असो परदेशात असो सर्व मित्रांना तो मदत करायचा आणि त्याच्या परीनं तो सर्वांना न्याय द्यायची व्यवस्था करायचा. अश्विनी परिवाराबरोबर त्याचे गेले 25 वर्षापासून संबंध आहे. अधीक्षक या नात्याने मी 2020 साली अश्विनीशी जुळलो गेलो. पण शेवटचे 45 दिवस तो ज्या ICU मध्ये होता त्याच्या बाजूला माझी केबिन होती. एवढा लांब सहवास आणि असा लाभेल असं मला कधी वाटलं नाही. ईश्वर त्याच्या आत्म्यात शांती देऊ, जरीही परिवारातर्फे त्यांना विश्वासची देऊ. आणि आम्ही सर्व जे संदीपने आपल्याला सांगून गेला आहे की आपल्याला एकमेकासाठी उभं राहायचं आहे, निस्वार्थपणे काम करायचं आहे, हे खरंच त्याला श्रद्धांजली होईल. आणि त्यांनी ज्या ज्या संघटनेमध्ये काम केलंय, ज्या मित्राबरोबर काम केलंय, त्या मित्रात त्याची उणीव न भासू देता आपण ते कार्य पुढे चालू ठेवणं हेच माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. जय श्रीराम.